गाईज फायनली आपण आलो पन्हाळा गडावर. सुजितचा हरवला आहे पन्हाळा. आणि हे तिथं काय मग काय बोलू का. त्याला मित्रांनो नाही जास्त म्हणजे आवाज वगैरे करायचं नाही, सायलेंट जायचं, सायलेंट यायचंय. आपण दम्मानी बोलू तर ऋषी विशाल पुढे पोहतोय. आता आपण बोलतो जर फास्ट पुढं काय काय नाही बघू तर एकदम बघायसारखं आहे. अशी फिलिंग म्हणजे वेगळीची. नाही पाहिलेला गेलेलीत पण एवढा एरिया काय तिथं रायगड. तर गाईज मराठी ब्लॉगरचे 365 दिवसांमध्ये आज आहे आपला 58 दिवस. फायनली आपला ट्रिप म्हटला दुसरा दिवस. तर आज ब्लॉग शूट करा मी योगीराज. फायनली आम्ही तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलेलं आहे. बाहेर फोटोशूटला आलेलो आहे. मस्त पैकी अशी फोटोशूट केलेले आहेत आणि पब्लिक भरपूर आहे. त्याचप्रमाणे आपण फोटोशूट केलेले थोड्याच आपल्याला जायचं बाहेर हा डायरेक्ट एस टी. तर गाईज फायनली आपल्याला इथून जायचा टाइम झालेला आहे. चला 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 चला. आता आपण एक लिफ्ट पण जाम झालेली आहे. शांत आहे. लिफ्ट पण जाम झालेली आहे. थांबा यावं आम्हाला. तर चला आता ओके आपण गेला लिफ्ट मध्ये हो पैसा वरती काय चाललंय? वरती काय चाललंय? ग्राउंड फ्लोअर दाबलंय. ग्राउंड बघायला पोलीस स्टेशन चालू आपण. ग्राउंड फ्लोअर दाबून गेट उघडून लावलं. नाही नाही काय करत नाही. अरे तुझं शेस असं तुला फर्स्ट वर चाललं का आता? ग्राउंड वर जायचं. थर्ड फ्लोअरला कुठं चालली? ग्राउंड तर दाबायचं ना तो आधी आत्ताच. ग्राउंडचं दाबलं होतं. नंबर सांगतो का गेट उघडू. लावू नको लावू नको. उघडून ना उघडून लावा. मग आता ग्राउंड फ्लोअर काहीच फायनली आपण आला खाली. बऱ्याच वेळ खालीवर करत बटन दाबिले. आता नाश्ता वगैरे झाला सगळं. तर आता आपण निघतो बस कर. काही बराच वेळ होला आणि काय बस आलेली नाही आहे. किती वेळ होईल बॅग निघतो पण त्यांना काय म्हणजे हे सापडणार रस्ता सापडणार नाही. तर आपण बस असले म्हणलं कोल्हापूर चप्पल बघा. तर का असल्या भयानक चप्पल आहेत पण मिस्टरला काय घ्यायचं नाही आहे. घ्यायची आहे काय आपल्याला गरज नाही. हा घ्यायची इकडे हा हा शिवाय नका देऊ. अरे तसं कशाला म्हणतो मग तर काही थोडे जाऊन बसीन त्यांना काही रस्ता सापडणार नाही. तर गेलं सर त्यांना सांगायला पण त्यांना काय रस्ता सापडणार आणखी. कारण की हे कोल्हापूर हे काय आपलं 30 गाव नाही. याच्यातून शिरला काय त्याच्यातून निघत काय या. तर काहीच फायनली स्टँडली आहे. आपण आपली जी जागा आहे ती जागा झालेली. आता काय करू माहितीये का काकडे यायची इंतजार करू तर एसटी गणपती बंद केली. चला पटकन. विंडो सीट नाही भाऊ. बरं घे चल आपण घेऊ कॉन्ट्री करून. तर आता पहिली सीट भेटली काय अडचण नाही. दोघी ऍडजस्ट करू. गाईज फायनली आपण आलो पन्हाळा गडावर. सुजितचा हरवला आहे पन्हाळा. आणि हे तिथं काय मग काय बोलू का. त्याला मित्रांनो नाही जास्त म्हणजे आवाज वगैरे करायचं नाही, सायलेंट जायचं, सायलेंट यायचंय. आपण दम्मानी बोलू तर ऋषी विशाल पुढे पोहतोय. आता आपण बोलतो जर फास्ट पुढं काय काय नाही बघू तर एकदम बघायसारखं आहे. अशी फिलिंग म्हणजे वेगळीची. वेगळी माहिती भाऊ आपला ब्लॉग सुरू करा. चला ना.
थोडं कमिशनवर काय पडणार आहात काही सगळ्यांना थांबवतो एकत्र पण थांबवतो हे आपल्या एका बाजूला थांबा सगळे हे समोर खाली राहील सगळी येऊन देत आपण मुलगी आहे. सगळी आल्याशिवाय तर मित्रांनो फायनली आपण आतमध्ये एंट्री करायला निघालेलो इथं त्यांची परमिशन घेतली परमिशन भेटली तर फक्त आहे फक्त तिथं म्हणते तिथं आपल्याला शूटिंग करायची आहे जास्त म्हणजे शूटिंग जास्त करायची नाही आहे तर अशा प्रकारे हे होतोय चला ना विशाल म्हणा 22 तुम्ही आल्याशिवाय किल्ल्याची माहिती सुरुवात करणार नाही. ऐका मुलं सगळे आल्यानंतर माहिती सांगतो शेवटला तुम्ही थांबा तुम्ही आला तुम्ही यांना माहिती चालू करतो नाही तर दोघं मागं थांबले तिघं मागं थांबले तसं नको हा चालेल सर आलेच सगळं आपलं कॉलेज आहे की शाळा आहे कॉलेज ठीक आहे चालेल शाळेत कॉलेजचं नाव दादा पाटील राजळे ठीक आहे कितवी ते कितवी आहे 11वी 12वी ठीक आहे चालेल बघा आता आपण पन्हाळगड बघायला सुरुवात करतो इतिहास ऐकणार ना सगळे मोबाईल असले तर पहिले सायलेंट ठेवा इतिहास ऐकण्यासारखा पन्हाळगडाचा इतिहास आहे आजची तारीख किती आहे आजच्या दिवशी काय कसं माहिती आहे तुम्हाला या पवित्र दिवशी तुम्ही केले पन्हाळगडावरती आलेला आहात ठीक आहे आता पहिल्यांदा तुम्हाला पन्हाळगडाची ओळख आणि पन्हाळगडाची सूचना तुम्हाला पहिल्यांदा देतो शांत ऐकून घ्या ठीक आहे पन्हाळगडाची ओळख कशी आहे आता आपण पहिल्यांदा ज्या जागेमध्ये पहिल्यांदा आपल्या गडावर आल्यानंतर गाड्या जिथं अडवल्या गेल्या त्या जागेमध्ये गडाचा पूर्वीचा मेन दरवाजा होता त्या दरवाजाचं नाव होतं 4 दरवाजा तो दरवाजा इंग्रजांनी 1844 मध्ये गडाचा पहिला दरवाजा तो तोडला गेला आता तो दरवाजा तोडला नसता तर आपली किल्ल्याच्या आतमध्ये ती गाडी आलेली असते का नाही तर पन्हाळगडाच्या पायथ्याशी कसं गाव आहे या गावामध्ये आपल्याला गाडी पार्किंग करून या पन्हाळगडाचं टोटल 8 किलोमीटर आपल्याला चालत फिरावं लागलं असतं दरवाजा तोडला किल्ल्याच्या आतमध्ये गाडी आली प्रवासी कर घेऊन आपण आतमध्ये आल्यानंतर पहिलं विचारतो की गड कुठे आहे आपण नेमकं पन्हाळगडावरती आलेलो असतो पण गडावरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी या गडावरच्या वस्तू बनवण्यात आल्या हा जो किल्ला जो आहे तो महाराष्ट्रामधला सर्वात लहान किल्ला आहे पण एरिया जर बघितला तर सर्वात मोठा पन्हाळगड आहे पन्हाळगडाची उंची जी आहे ती समुद्र सपाटीपासून जमिनीच्या लेवलला 3000 गडाचा इलाका 900 एकराचा आहे रायगड किल्ला पाहिला तुम्ही रायगड नाही पाहिलेला पण एवढा एरिया काय तिथं रायगड हा 1200 एकरचा आहे आणि 900 एकर पन्हाळगड आहे पन्हाळा आता सध्या तालुका आहे 156 गावं या गडाला जोडली गेलेली आहेत या गडावरती आपली गाडी फिरते त्यामुळे आपल्याला असं वाटत नाही की आपण गडावरती फिरतो आपण थोड्या वेळानं एखाद्या बुरुजावर जातो एखाद्या मेन इमारतीवरती जातो नंतर आपण किल्ल्याच्या बाहेर जातो आणि किल्ल्याच्या तटबंदीवरती उभारतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये राहणार की आपण गडावरती फिरतो आपल्याला गडावरच्या मेन 5 इमारती पाहिजे तर सुरुवात करणार आहे आपण धान्याच्या कोटरापासून त्यानंतर दोतुंड गुरु त्याच बुरुजावरून राजे विशाळगडला गेलेला रस्ता त्यानंतर पितापुत्रांची जीवनातील शेवटची भेट आणि ज्या जागेमध्ये संभाजीराजे राहिले ती जागा त्यानंतर दारुगोळा कोठार किल्ल्याचा मेन दरवाजा आणि अंधारबावला आपला पन्हाळगड पूर्णपणे संपणार आहे इमारत बघताना इमारतीमध्ये आरडाओरडा करायचं नाही ASI ऑर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या लोकांना आरडाओरडा करताना सापडला की तुमच्या कॉलेजवर तुम्हाला ऑन स्पॉट 5000 रुपये दंड आहे लक्षामध्ये आलं काय ओरडायचं आहे ते इमारतीच्या बाहेर आल्यानंतर कारण वास्तू 1000 वर्षापूर्वीचे आपण कुठल्याही इमारतींच्या वरती जाणार नाही एकच इमारत जिथं महाराजांची भेट झाली त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत आपल्याला जायला मिळतं बाकी कुठल्याही इमारतीमध्ये वरती जाता येणार नाही आतमध्ये फिरून येऊ शकतो लक्षामध्ये आलं त्या गडाची ओळख गडाची सूचना ही मी तुम्हाला आता सध्या दिलेली आहे आता पन्हाळगड दाखवायला सुरुवात करतो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती जाट नाव आहे नागार्जी गाईड मी महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळ MTDC मान्यताप्राप्त मी गाईड आहे गाईड पहिलं तुमच्या कॉलेजच्या गडावरती स्वागत करतो तर पन्हाळा किल्ला तर आपण आता सध्या पाहतो किल्ले पन्हाळगड आपण कुठल्याही गडाच्या पायथ्याला ज्यावेळेला उभे राहतो त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये 2 प्रश्न आहेत गड कोणाचा कोणी बांधला आहे का पहिला प्रश्न आणि दुसऱ्या वेळेला आपण काय म्हणतो की हा किल्ला महाराजांचा असेल महाराजांनी बांधला असेल बरोबर आहे ना तसा पन्हाळा किल्ला छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला नाहीये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर 500 वर्षापूर्वीचा पन्हाळगड आहे. गडावरती 6 लोकांचं राज्य आहे. तर 6 लोक कोण आहेत? तर पहिले राजा भोज, दुसरे देवगिरीचे यादव, तिसरे बहमन, चौथा आली आदिलशाह, 5वा इब्राहिम आदिलशाह आणि 6वे छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 लोकांचा या डोंगरावरती इतिहास. या डोंगराचं नाव आहे परनाल. परनालची ज्यानं सुरुवात केली तो होता राजस्थान गुजरातची बाउंड्री कचबुज. त्या गावामध्ये सिल्हार घराणं होतं आणि त्या सिल्हार घराण्यामधला राजा भोज, पूर्ण नाव आहे महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज दुसरा. त्यांच्यावरती एक म्हण आहे बघा, कहा राजा भोज और कहा गंगोत्री देवी. ऐकला का म्हण? त्या राजा भोजने हा पन्हाळगड बांधला. गड बांधताना त्यांनी पहिली पन्हाळगडाची 8 किलोमीटरची गडाची तटबंदी बांधली. या तटबंदीला त्यांनी 61 बुरुज बांधले आणि 61 बुरुजामध्ये गडावरती वास्तू बांधले गेले. यादव श्रीकृष्णांच्या घराणं यादवकालीन या गडावरती नक्षीकाम पाहायला मिळतं. यादवांच्या घराण्यामधल्या आपल्या मासाहेब जिजाऊ आहेत. शहाजी राजांच्या घराणं प्रभू रामचंद्रांचं घराणं आहे. दोन्ही घरांनी त्यावेळेला एकत्र झालेले. त्यानंतर राज्य झालं 1323 बहमन सल्तनत. बहमनीमध्ये शाया होत्या 5, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही, बुकरशाही. त्यामध्ये मुघल आलेले नाही आहेत. मुघलांचा एक सरदार पुण्यापर्यंत आला, नाव होतं दिलेर खान. पण संभाजी राजांच्या कारणास दिलेर खान पुण्यातूनच मागे गेला, दख्खनीमध्ये सरकला नाही. मग या 5 शाया गेल्या कुठे? अटक, कटक, जम्मू काश्मीर, कन्याकुमारी. पण पोट मोकळं होतं, दख्खन मोकळं होतं म्हणून दख्खनीमध्ये आदिलशाही 1323 1490 या जागेमध्ये त्यांनी राज्य केलं. पण राज्य मोकळं केलं, इमारती वगैरे बांधलेल्या नाहीयेत. 1490 मध्ये हौदेगिरीमधून अली आदिलशाह या दख्खनीमध्ये आला आणि उतरत्या वयामध्ये आला. 10 वर्षामध्ये त्याने गडावरच्या 2 इमारती बांधल्या आणि हा किल्ला 15व्या शतकामध्ये बिजापूर इब्राहिम आदिलशाह याला हा किल्ला भेट म्हणून दिला गेला. आता 15व्या शतकामध्ये बिजापूर इब्राहिम आदिलशाहला, इब्राहिम आदिलशाह नंतर हा गड अर्धवट होता, बांधून त्यांनी पूर्ण करून घेतला. पन्हाळगड त्याच्या मनाला एवढा आवडला की पन्हाळगड आजही सभासदांच्या बकरीमध्ये या गडाची नोंद आहे की बिजापूर इब्राहिम आदिलशाह दख्खन दौलत राजधानी म्हणून किल्ले पन्हाळगड ओळखला गेला. आणि हा किल्ला छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा आपल्या ताब्यामध्ये घेतला. 10 नोव्हेंबर 1659 शिवरायांनी अफजल खानाला मारलं. 18 दिवसानंतर महाराजांनी पहिल्यांदा पन्हाळगड जिंकला. 28 नोव्हेंबर 1659 हा किल्ला स्वराज्यामध्ये नव्हता, पण महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल केला म्हणून गडाला नाव राजांनी दिलं पन्हाळा. पन्हाळा शब्द हिंदी नाहीये, मराठी नाहीये, शब्द आहे उर्दू की आज मैंने आपको इस जगह पे पनाह दिया. पनाह म्हणजे काय? आश्रय. ज्या गडावरती छत्रपती शिवरायांना आश्रय मिळाला त्या आश्रयाची जागा म्हणून गडाला नाव राजांनी दिलेलं आहे पन्हाळा. राजांनी नाव या किल्ल्याला पन्हाळा दिलं, पण प्रत्येकाची राजवट झाली ना, त्या राजवटीमध्ये गडाची नावं सुद्धा बदलली गेलेली आहेत. गडाचं नाव पहिलं होतं पन्नगगालय, ब्रह्मानगिरी, ब्रह्मनगरी, शहानबी दुर्ग, लपवा किल्ला, पन्हाळगड, 6 नावांचा किल्ला. आणि त्या किल्ल्यामध्ये तुमची ही पहिली इमारत. राजा भोज यांच्या जीवनातील अखेरची इमारत असेल तर ही आहे. आपण सध्या घर बांधतो, घर बांधून झाल्यानंतर घराच्या बाजूचं कंपाऊंड बांधतो की नाही? पूर्वी तसं नव्हतं. पहिली त्यांनी तटबंदी बांधली आणि तटबंदी झाल्यानंतर ही इमारत बांधली. तर सुरुवात झाली या जागेमधून. ही तटबंदी उभी राहायची, पडायची, उभी राहायची, पडायची, असं 17 वेळा झालं. 17 वेळा होताना याच्यामधला माणूस देवरेशाकडे गेला, म्हणाला आमची किल्ल्याची तटबंदी उभी राहती पडते, उभी राहती पडते. असं का होतं? तर त्यावेळेला तो म्हणतो की तुम्हाला या जागेमध्ये नरबळी दिला पाहिजे. नरबळी म्हणजे काय? माणूस किंवा बाई होती, देणार कुणाला? किल्ल्यावरती. त्यांनी त्यावेळेला दवंडी पेटवली गेली. दवंडी पेटवताना पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर म्हणून एक गाव आहे. या गावामध्ये तेली समाज म्हणजे तेल काढणारे लोक राहत होते. त्या गावामध्ये घर कसं होतं की घरामध्ये दारिद्र्य, पोटाला मुली पूर्वीच्या 6, त्यामध्ये ती व्यक्ती गरोदर, उदरनिर्वाहाचं साधन काय नव्हतं. मिस्टर 1.5 महिन्यापूर्वी गेलेले होते. जशी दवंडी ऐकली तसं राजा भोज यांना भेटण्याकरता गडावर त्याने आपल्या घरातली हकीकत त्यांच्यासमोर त्यावेळेला त्यांनी मांडली. त्या म्हणाले काय की मला तुमचा पैसा, अडका, सोनं, नाणं, जमीन, जायदाद नकोय. शर्त ठेवली. शर्त अशी होती की भविष्यामध्ये मला मुलगा झाला तर राजा म्हणून स्वीकार करायचं होतं. राजा भोज म्हणाले मुलगा झाला तर करू शकतो, पण मुली झाल्या तर काय? मुलींना आमचं राज्य सांभाळू शकत नाही. तर त्या म्हणाल्या आधीच माझ्या पोटाला मुली घेऊ शकतो, पण त्यावेळेला शब्द मागे घेता येत नव्हता. त्यावेळेला 2 मुलींसह जिवंत यांना या भिंतीमध्ये पुरलेली जागा आहे. पुरल्यानंतर तटबंदी उभी राहिली, इमारत बांधायला घेतली. त्यावेळेला राजा भोज असे म्हणतात की आपण आईला आणि बाळांना बळी दिला, यांच्यासाठी आपण काय केलं? काहीच नाही ना. मग यांच्या नावाच्या गडावरती इमारती बांधल्या आणि या इमारतींना पवित्र नद्यांची नावं दिली गेलेली आहेत. नदीचं नाव गंगा, आईचं नाव गंगा. पहिली इमारत गंगा, पलीकडे यमुना, त्याच्या पलीकडे सरस्वती. आजही मुलींचं जनरेशन म्हणजे मुलींचं वंशज, आजही या समाधीची पूजा अर्चा केली जाते.
लक्षामध्ये आलं का? आपण त्या म्हणीचा वापर कधी करतो? एखाद्या पुढच्या व्यक्तीला कमी लेखायचं असले तर करतो, बरोबर आहे. म्हणीचा अर्थ असा आहे की राजाभोज यांना जी गोष्ट जमलेली नाही ती गंगुतिलीनं राजाभोजला करून दाखवली. राजाभोजपेक्षा गंगुतिली श्रेष्ठ या म्हणीचा अर्थ आहे. त्यावेळेला आपण म्हणतो की कहा राजाभोज और कहा गंगुतिली. ही म्हण दोन जागे आहे. पहिली म्हण कुठे माहिती आहे का? राजस्थान मध्ये जलसलमेरचा किल्ला बघितला का? तिथं गंगू नावाचा माणूस आहे आणि पन्हाळगडावरती गंगू नावाची बाई आहे. पहिल्यांदा समाधी दाखवतो. लक्षामध्ये आलं काय काय सांगितलेलं? या दाखवतो. खडका असते का त्यांच्या खडका राहते शांत बसा रे. हो.